नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फुगाबाही कट करणार आहे. जो टिकली वर्कमधला ब्लाऊज पीस आहे त्याच्यापासून आपण ही फुगाबाही शिवणार आहे. मी कपड्याचे काठ कापून बाजूला घेतले आहेत. कपडा डबल फोल्ड केला आहे आणि व्यवस्थित पिना लावल्या आहेत. बाहीची उंची 3.5 इंच घेतली आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनिंग मी ॲड नाही केली. 1 इंचाचे आपण काठ खाली अटॅच करणार आहे. मी 3.5 इंचाला सरळ लाईन आखून घेतली आहे. चुन्यांसाठी 5 इंचाला एक मार्किंग केली आहे. तुमच्या आवडीवर आहे, तुम्ही 4 इंच किंवा 6 इंच सुद्धा चुन्यांसाठी घेऊ शकता. इथून पुढं तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि 2.5 इंच मुंडा उतार घेतला आहे आणि मुंडा सेप द्या. पुढचा मुंडा सेप हवा तर तुम्ही पुढचा मुंडा सेप पण देऊ शकता. आणि फुग्यासाठी मी 2 इंच पुढं कपडा घेतला आहे. तुमच्या आवडीवर आहे, तुम्ही इथं 1 इंच किंवा 1.5 इंच पण घेऊ शकता. आपलं आखून कंप्लीट झालं. मी कटिंग करून घेते. आपण याला अस्तर वापरणार नाहीये. जो आपला मध्य होता बाहीचा तिथे एक मी कट मारला आणि पुढील मुंडा सेप जे आपण आखला होता त्याप्रमाणे कटिंग करून घेतला आहे. शोल्डरच्या पुढं 2 इंच आणि पाठी 2 इंच असं मी 2 मार्किंग करून घेतले आहेत. हे आपले काठ आहेत आणि आपण बाही अटॅच करायला घेतोय. जिथं आपण मार्किंग केले तिथपर्यंत बाही अटॅच करायची आहे आणि मार्किंगपासून पुढं आपल्याला चुन्या द्यायला चालू करायचं आहे. आपल्याला पूर्ण चुन्या ह्या 4 इंचामध्येच घ्यायच्या आहेत, कारण की चुन्या शोल्डरवरच चांगल्या दिसतात. खाली आल्या तर त्या एवढ्या चांगला लुक देत नाहीत, बाही खेचली जाते. पाठीमागच्या साईडनं आपण बाही अशी जोडत आणायची आहे आणि इथे एक पिन लावून घेतोय. तुमच्याकडे पिन नसेल तर तुम्ही इथं सुईसुद्धा वापरू शकता. आणि राहिलेल्या कपड्याच्या सगळ्या चुन्या छोट्या छोट्या चुन्या घ्या. ह्या फुगाबाहीसाठी खूप सुंदर लुक देतात. आपण 4 इंचामध्ये पूर्ण चुन्या बसवल्या आहेत आणि राहिलेल्या कपड्याची आपण शिलाई मारून बाही पूर्ण केली आहे. हे बघा किती सुंदर आपण ह्या पूर्ण चुन्या देऊन झाल्या. जिथून चुन्या आपण बाहीला अटॅच करताना ब्लाऊजला अटॅच करताना दिल्या होत्या तिथूनच चुन्या आपल्याला पुढं सुद्धा द्यायला चालू करायच्या आहेत. हे बघा ह्या पद्धतीनं ज्या चुन्या दिल्या आहेत आपण ब्लाऊजला त्याच्या पुढं सुद्धा आपल्याला तेवढ्याच अंतरावर चुन्या द्यायच्या आहेत. एक्स्ट्रा चुन्या द्यायच्या नाहीत. एक्स्ट्रा कपडा आपण कट करणार आहे. हे बघा इथं 6.5 इंच आलं. एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेतला आहे. जर तुम्ही 1-2 चुनी जास्त दिली तर तिथं कपडा ब्लाऊज घातल्यानंतर खेचला जातो आणि जे आपले काठ होते कमी पडतो म्हणून मी त्याला अटॅच केला आहे. दुसरा काठ जोडला आहे आणि आपण तो पुढं आपल्या फुगाबाहीला ह्या पद्धतीनं एका शिलाईमध्ये जोडून घेत आहे आणि परत एक दाब शिलाई मी देऊन घेत आहे. आपली फुगाबाही कंप्लीट झाली आहे. मी ब्लाऊज फिटिंग पण करून घेत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आपली बाही पूर्ण शिवून कंप्लीट झाली आहे. हे बघा शिवल्यानंतरचा लुक आहे आपला हा. खूप सुंदर दिसते ही बाही घातल्यानंतर. शिवल्यानंतर